गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. शुभ दीपावली. दीपावलीचा सर्वांना शुभेच्छा. ह्या दिवाळीबद्दल किंवा माझी काय थोडीफार माहिती आहे ते मी कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करते. कवितेतून त्याचं वर्णन करते. महती आणि माहिती म्हणजेच याची कवितेतून वर्णन करते. आणि त्यापूर्वी एक सांगतो की लक्ष्मीपूजन हे सविस्तर सांगतो. थोडक्यात लक्ष्मीपूजन हे 21 तारखेलाच आहे आणि 6:10 ते 6:48 हा मुहूर्त आहे. आणि यामध्ये सुद्धा लाभ जर असेल तो मुहूर्त अतिशय उत्तम असतो आणि तो मुहूर्त आपण केला पाळला तर तो उत्तमच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाभ अमृत हा मुहूर्त आणि शिवाय म्हणजे लक्ष्मीची पूजा ही सायंकाळीच केली जाते आणि सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्याकरता ही वेळ तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. आता वाटतं गोंधळ असा होता की 20ला का 21ला, तर आता ती चिंता मिटलेली आहे. चांगले गाजलेल्या पंचांग करते यांचे यूट्यूबवरतीच कार्यक्रम झालेला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 21 तारखेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. ते सुद्धा सायंकाळी 6:10 ते 8:40 या वेळामध्ये. आणि तो प्रश्न आपलं सुटलेलं आहे आणि आपण आता त्याप्रमाणे पूजा करायची आहे. आता दिवाळी आपली आलीच आहे. दिवाळी 17 तारखेपासून सुरुवात होते. 17 तारखेला पहिला दिवस आहे वसुबारस आणि वसुबारसपासून सुरुवात होते भाऊबीजेपर्यंत. त्या 17 तारखेपासून तर दिनांक 23पर्यंत ही दिवाळी आहे. आणि 19 तारखेला रविवार येतो म्हणजे रविवारची सुट्टी आहे. त्या तो रविवारी एक ब्रेक आहे हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे मी कवितेत वर्णन केलेलं आहे आणि थोडक्यात शक्य तेवढा मुहूर्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शुभ दीपावली शुभेच्छा तुम्हा सर्वांस. शुभ दीपावली शुभेच्छा तुम्हा सर्वांस. दिनांक 17 शुक्रवार दिवाळी सुरुवात वसुबारस. दिनांक 17 शुक्रवार दिवाळी सुरुवात वसुबारस. आकाशकंदील प्रारंभ असे शुभ दिवस. आकाशकंदील प्रारंभ असे शुभ दिवस. गाय वासरू पूजन असे महत्वाचा दिवस. गाय वासरू पूजन असे महत्वाचा दिवस. आता शनिवार दिनांक 18 सायंकाळी धनपूजा दिवस. शनिवार दिनांक 18 सायंकाळी धनपूजा दिवस. दिनांक 18 शनिवार यमदीपदान दीपज्योत दक्षिण दिशेस. दिनांक 18 यमदीपदान दीप ज्योत ही दक्षिण दिशेस. दिनांक 20 नरक चतुर्दशी. दिनांक 20 नरक चतुर्दशी सोमवार अमावस्या दिन समोती अमावस्या आहे. दिनांक 20 नरक चतुर्दशी सोमवार अमावस्या दिन. पहाटे उठून स्नान जाणे देवदर्शनास. पहाटे उठून स्नान करून जाणे देवदर्शनास. आता हे पहाटे उठून वेळ आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. सकाळी 5:20 वाजल्यानंतर सूर्योदय होण्यापूर्वी पहाटेचे 5:20 आणि सूर्योदय होण्यापूर्वीची वेळ म्हणजे 6:18 जवळजवळ या कालावधीत आपल्याला आंघोळ वगैरे झालेली पाहिजे आणि स्नान करते म्हणजेच आंघोळ करते. सुवासिक उठणं वगैरे लावून जे आपल्या नेहमी पद्धतीने दिवाळीच्या पद्धतीने करतो आपण त्या पद्धतीने आंघोळ स्नान करत आहे आणि देवदर्शन करत आहे. हा पहिला दिवस उत्तम दिवस आहे. तसेच दिनांक 21ला लक्ष्मीपूजन. दिनांक 21 लक्ष्मीपूजन सायंकाळी शुभवेळेस. आता ही सायंकाळची वेळ आहे 6:30 ते 8:40 किंवा 8:30 हा एकदम उत्तम मुहूर्त आहे. दिनांक 21 लक्ष्मीपूजन सायंकाळी 6:40 ते 8:40 दरम्यान 8:30 किंवा 8 ते 8:40 पर्यंत आहे. 8 वाजल्यापासून 8:30 आहे. अमावस्या समाप्ती सायंकाळी 5:54 वेळेस अमावस्या समाप्ती आहे ती 5:54
यावेळेस अमावस्या समाप्ती सायंकाळी 5:54 वेळेस बुधवार दिनांक 22 दिवाळी पाडवा उत्तम दिवस. बुधवार दिनांक 22 दिवाळी पाडवा उत्तम दिवस. भाऊबीज ओवाळणी गुरुवार 23 नोव्हेंबर दिवस. भाऊबीज ओवाळणी गुरुवार 30 नोव्हेंबर दिवस. आठवणीत राहते दिवाळी हमखास. आठवणीत राहते दिवाळी हमखास. आता भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जातो आणि रक्षाबंधनला बहीण भावाकडे येते. अशा पूर्वीच्या पद्धती होत्या. आता प्रत्येकाचा प्रसंग आहे. सर्व्हिस नोकरी म्हणजे नोकरीवरील धंदावर या व्यवसाय आणि वाहतुकीचं खोळंबावतो. यावर्षी गर्दी भरपूर असते, त्यामुळे जाणं येणं होत नाही. ते काही जण दुसऱ्या दिवशी सुद्धा करतात, पण हे तसं योग्य नाही. त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले जाते. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आता बलिप्रतिपदा आणि पाडवा याविषयी सकाळी 7:21 किंवा 7:15 8:21 हा मुहूर्त आहे दुकान उघडण्याचा. हे दुकान उघडणे म्हणजे दुकान व्यवसायासाठी हा मुहूर्त आहे. तो आहे 7:21 अतिशय उत्तम मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती दुकानं उघडली जातात. एक व्यापार